नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातील राम बलराम या जोडीचा माळशिरस तालुक्यात झंझावाती संयुक्त दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद व राजकीय रणनीती ठरवण्यासाठी शनिवार दिनांक 2/5/2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दौऱ्यास सुरुवात होणार आहे. दहिगाव, कनेर, पिलीव, मळोली आणि अकलूज येथे झंझावाती दौरा आयोजित केला होता. कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहर व तालुक्यातील प्रस्थापितांचा गड उद्ध्वस्त केला आहे. फलटणमधील प्रस्थापित बाटलीत बंद केले आहेत. आता मोहिते पाटील यांना बाटलीत बंद करण्याचे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुसंवाद मेळाव्यामध्ये केले. पुराणातील श्रीकृष्ण व बलराम यांच्यामध्ये घडलेली घटना सांगत असताना राक्षसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने बाटलीत बंद करून ठेवले होते, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी भविष्यात पक्षाची ताकद वाढवून मोहिते पाटील यांना बाटलीत बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. राजकारणातील बलराम ठरले आहेत. माळशिरस तालुक्यातील प्रस्थापितांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी राम यांची कार्यप्रणाली सुरू आहे. माळशिरस तालुक्यात राम बलराम यांच्या दौऱ्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. अकलूज येथील रामबागमधील अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या मयुरी निवासस्थानी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार राम सातपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, या अकलूज शहरातील कार्यकर्ता तसेच सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या बैठकीत मी उपस्थित, आदरणीय रणजितदादा उपस्थित, आप्पासाहेबजी देशमुख, बाजीरावजी काटकर उपस्थित, सचिनजी शिंदे, आपले मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी, अमर भैया, डॉक्टर अक्षय वायकर, नागेश विवागमोडे, पंचायत समिती सदस्य शिवराज पोकळे, आपले शहराध्यक्ष महादेव कावळे आणि सर्वच कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, दादा मला आठवतंय जेव्हा या ठिकाणी या शहरामध्ये 2019च्या निवडणुकीच्या नंतर यायचो आणि मोहिते पाटलाची ठराविक मंडळी समोर असायची, त्यावेळेस आपण जर बघितलं तर ते अनेक पक्षातून फिरून आलेले लोक होते. पण आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून या शहरामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व तयार झालंय. वेगळं अस्तित्व या अर्थाने म्हणता येईल की कधी काळी अकलूज मधून 500,000 मतं विरोधात जायचे, बरोबर ना? तुम्ही आता 1978 पासून काम करताय पार्टीचं. 500,000 वरून आपण त्याला 10,000 मतावर नगरपालिकेला घेऊन गेलो. आमच्या सत्तेचा सूर्य कधी मावळणार नाही ही यांची एकंदरीत धारणा होती. परंतु ज्यांना वाटत होतं की आमची सत्ता ही कधी मावळणार नाही, तुमच्या सत्तेला सुद्धा हादरे द्यायची ताकद इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हे आपण लोकसभेला बघितलं तर 5-6 कार्यकर्ते होते पळणारे, विधानसभेला अजून थोडे वाढले, आता नगरपालिकेला जास्त वाढले. मी दाव्याने सांगतो, या शहरामध्ये ताकदीने जर काम केलं आपण तर विधानसभा, लोकसभा, विधानसभा आणि भविष्यातली नगरपालिका याच्यावरती 100% भाजपचा झेंडा फडकेल, 100% फडकेल. दादा आपण जर बघितलं तर इथलं जे सामान्य जनता ही भाजपची समर्थक आहे किंवा विरोधी यांच्या विरोधात लढणारी आहे. परंतु दुर्दैवानं म्हणावं लागेल की पोलीस स्टेशनचा वापर करणं, लोकांवरती खोट्या केसेस करणं, ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांच्या जमिनीवरती आरक्षण टाकणं, या ठिकाणी अतिशय वेगवेगळे प्रकार जे सांगता येणार नाहीत असे प्रकार या शहरामध्ये या प्रवृत्तीने केले आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी ताकदीने आम्ही लढलो. या ठिकाणी इथला कार्यकर्ता लढला. अकलूज मध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये दादा असं झालं की यांच्या डोळ्यात डोळे घालून कुणीतरी लढणारा कार्यकर्ता यांच्या विरोधात या शहरात उभा राहिला. नाही तर हे कधी
त्या ठिकाणी यांची प्रवृत्ती वेगळी आहे. आणि आज अकलूज शहराची अवस्था जर बघितली तर हे म्हणतात आम्ही हे केलं ते केलं. अकलूज मध्ये यांनी कधीतरी आंबेडकर नगर मध्ये जाऊन बघावं काय अवस्था आहे. तिथं त्या ठिकाणी राहायला घरं नाहीत. मुंबईच्या धारावीला लाजवेल अशा पद्धतीची त्या ठिकाणी स्लम आहे. इतक्या केंद्र सरकारच्या योजना असताना सुद्धा हे घरं लोकांना देऊ शकले नाही. अकलूज मध्ये रोजगार नाहीये. आणि या सगळ्याच्या विरोधात लढायचं असेल तर भाजप हा एकमेव पर्याय आहे हे अकलूजच्या जनतेला कळलंय. त्यामुळे आजही जर आपण बघितलं तर इथला कार्यकर्ता ताकदीने लढतोय. सचिनजीने ज्या पद्धतीने सांगितलं की इथं लढताना थोडासा अभ्यास करूनही लढावं लागेल आपल्याला. कारण एकंदरीतच यांची एक मोनोपॉली वेगवेगळ्या सिस्टम मध्ये इथं बसलेली आहे. पत्रकारांमध्ये मोनोपॉली आहे किंवा प्रशासनामध्ये मोनोपॉली आहे. ही मोडून काढून आपल्याला इथं भाजपचं काम ताकदीने उभं करायचं असेल तर एक माणूस जोडणं गरजेचं आहे. या शहरामध्ये आपण वेगवेगळे ग्रुप असतील, नवीन कार्यकर्ते असतील, असे जोडावे लागतील. पहिल्यांदा दादा आपण ही निवडणूक लढवली इतक्या ताकदीने. आपले अनेक उमेदवार अतिशय कमी मताने गेले. जे म्हणले होते की भाजपला फक्त 2-3 हजार मतं पडतील तिथं आपण 10,000 मतं घेतले. या ठिकाणी आपल्या शहरामधले अनेक नगरसेवक जे उमेदवार होते ते अतिशय कमी मताने गेले. मुळात ही निवडणूक आपल्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवणारी निवडणूक होती की आपण लढू शकतो, यांच्या विरोधात संघर्ष करू शकतो, निवडणुका ताकदीने लढू शकतो, बूथ कॅप्चरिंग होऊ देणार नाही, याच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारी ही नगरपालिकेची निवडणूक होती. त्यानंतर आता आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये ताकदीने उभं राहावं लागेल. आपण कोणत्या भागामध्ये कमी आहे, कुठल्या भागामध्ये आपण संपर्क केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात आपली रचना लावून ज्या ज्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्या भागात काम करणं गरजेचं आहे. तरुणांची संघटन चांगलं केलं पाहिजे, लोकांमध्ये पोहोचलं पाहिजे. नगरपालिका लढलो हारलो म्हणून घरात बसलो तर पुढच्या वेळेस कुणी तिकीट देणार नाही. यावेळेस हुडकून तिकीट दिले आपण, बरोबर ना सोमा? आपण हुडकून तिकीट दिले. कारण त्या ठिकाणी पण आता भविष्यात डिमांड भरपूर येणार आहे. भाजप हा जिंकणारा पक्ष हे सिद्ध केलंय आपण. त्यामुळे येत्या काळामध्ये जो मैदानात असेल तोच त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात असेल. त्यामुळे जो कोणी काम करेल त्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम आपण करू. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण ह्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं. आपला एका विचारांसाठी लढा आहे. आपला विचार देशभक्तीचा आहे, आपला विचार विकासाचा आहे. अकलूज मध्ये इतक्या वर्षी जे काही झालं नाही त्या ठिकाणी त्या विरोधात आपला लढा आहे. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणं, रोज भाजप कार्यकर्त्यांनी काही ना काही लोक जोडणं, निवडणूक आल्यावरच लोकांच्या दारात जाणं, याच्यावरून लोक कधी मतं देत नाही. आपण छोटे छोटे विषय, लोकांचे रेशन कार्डचे विषय असतील. अकलूज मध्ये 1000 रेशन कार्ड असेल. हे म्हणतात ना आम्ही राज्य केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. कधीतरी आरशात बघावं यांनी. अकलूज मधल्या 1000 कुटुंबाला रेशन भेटत नाही. भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही घरी जा, त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील की भाजपचा कार्यकर्ता माझ्याकडे आला आणि माझं रेशन सुरू केलं. कार्ड तर सगळ्याकडे हे कॅम्प लावून रेशन कार्ड देतात. रेशन कार्ड म्हणजे रेशन भेटत नाही. अनेकांचे 12 अंकी नंबर नाहीये, ऑनलाईन नाहीये. आपण त्या ठिकाणी घराघरात गेलं पाहिजे. आपण ती घरं जर आपण त्यांना रेशन सुरू केलं तर रेशन सुरू केल्यानंतर जोपर्यंत त्या परिवाराच्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत त्या ठिकाणी ते भाजपला विसरणार नाहीत. आपण रेशन सुरू केलं पाहिजे. एखादा साधा प्रश्न आहे की एखाद्याचं ऑपरेशन असतं हॉस्पिटलमध्ये, त्याला माहित नसतं अनेक वर्ष. म्हणजे मला एक जण मध्ये अकलूज मध्ये भेटायला आलं, अनेक वर्ष झालं पाय मोडलेला आहे, परंतु तसंच चालू आहे. या स्कीम मध्ये होत होतं हॉस्पिटलला. आपला कार्यकर्ता तिथपर्यंत पोहोचला तर ते ऑपरेशन सहज झालं असतं. परंतु आपण कधीतरी लोकांमध्ये काम केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलो पाहिजे, तर लोक आपल्याला हे करतील. नाहीतर निवडणूक आली आणि आपला एकमेव अजेंडा यांच्या विरोधात संघर्ष, असं चालणार नाही. आपल्याला आता लोकांना उत्तर द्यावं लागतील, उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळे आपल्याला कधीतरी सांगितलं पाहिजे लोकांना. निवडणूक आल्यानंतर महेश सांगत होता पावत्यात माझ्याकडं, लोकांना घरं भेटले पाहिजे. यांनी 11 हजार गोळा केले, बरोबर ना? तो आता एकदाही नाही बोलला. आता बोलायला पाहिजे ना, लोकांमध्ये जायचं. 11 हजार त्याच्या पावत्याचे बॅनर लावायचे, छापायचे सगळीकडे. 11 हजाराच्या पावती देणे, यांच्या विरोधात संघर्ष करणं म्हणजे अभ्यासू वृत्तीने करावं लागेल. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आपण यांच्या विरोधात अकलूज मधली निवडणूक लढलो. जी भीती होती लोकांच्या मनामध्ये, एखाद्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला का निवडणूक आल्यापासून? लागला का? नाही लागला आणि लागणार पण नाही.
त्याची काळजी करू नका. यांच्या विरोधात लढायला आम्ही सगळ्या बाजूने तयार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ताकदीने भाजपचं काम उभा करा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आज जो कार्यकर्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लावलेल्या बोर्डवरती शाखेचा सदस्य असेल, मी दाव्याने सांगतो भविष्यात एक ना एक दिवस तो नगरसेवक होईल आणि इथला नगराध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. हे फक्त भाजपमध्ये होऊ शकतं, भाजपमध्ये होऊ शकतं. त्यामुळं आपण बूथवरती काम केलं पाहिजे, आपण घराघरात संपर्क केला पाहिजे, रोज वेळ दिला पाहिजे पार्टीला. तर आपण त्या ठिकाणी कुठं ना कुठं मुख्य प्रवाहात येईल, आपली पार्टी वाढेल. त्यामुळं येत्या काळामध्ये आपण फक्त त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून अडचण आली की महादेवरावकडे येणं, आमच्याकडे येणं, याच्यापेक्षा आपण पार्टीसाठी काय करतो याचा कधी ना कधी विचार केला पाहिजे. कधी सचिनजी तुम्हाला फोन करतील, हे काम आहे, या विषयामध्ये तुम्ही काय काम केलंय, किंवा महादेव करेल, डॉक्टर करतील, किंवा कोणीही करेल. आपण काय करतो पार्टीसाठी याचा कधीतरी विचार केला पाहिजे. काय करतो याचा विचार केला पाहिजे. विश्वासाने सांगतो, जो कार्यकर्ता काम करतो, आता शिवराज कुकळे एकदम सामान्य परिवारातला कार्यकर्ता आहे, तुमच्यासारखाच मागच्या ओळीत होता बसायला, पण आज पंचायत समिती सदस्य झाला. त्यांनी मोहिते पाटलाच्या मावस भावाला पाडून पंचायत समिती सदस्य झाला. असा कार्यकर्ता आहे. त्यामुळे असे सगळे कार्यकर्ते हिऱ्यासारखे वेचून त्याला योग्य जबाबदारी देणं हे भाजपचं काम आहे. पण तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आपण निवडणूक लढलोय, निवडणुकीनंतर किती वेळेस आपण लोकांच्या घरी गेलो त्याचा विचार केला पाहिजे. आपल्या जयश्रीताई निवडणूक लढल्या, निवडणुकीमध्ये हरल्यानंतर किती वेळेस त्या लोकांशी संपर्क केला, ठेवला पाहिजे ना. नाही तर पुढच्या 5 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला तर मत दिले, तुम्ही आमच्याकडे आलेच नाही, बरोबर ना, असं होतं ना. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. आपलं काम माणसांचं काम आहे, माणसांचं काम आहे. माणसं या ठिकाणी निवडणुकीमध्ये पैसे देऊन मतं भेटत नाही, संपर्काने मतं भेटतात. आता मोहिते पाटलांचा अंकर एकत्र झाले, आपल्याला म्हणायचे 5,000 मतं पडतील. किती पडले? 1,08,000 पडले ना. का पडले? तर त्यांनी पैसे वाटले ना, वाटले निवडणुकीत त्यांनी. अकलूज मध्ये महादेवान निलेश 2-4 कार्यकर्तेच होते, आपल्याला 8-8,500 मतं पडले. डॉक्टर वाईकर असे 7-10 कार्यकर्ते होते प्रमुख. पण लोकांमध्ये त्या ठिकाणी काम केलं तर 100% यश भेटतं. आणि मी विश्वासाने सांगतो की येणारा काळ आपला असेल, येणारा काळ 100% असेल. कारण यांना लोकांची कामं करायचं माहित नाही. आता साधा विषय, बौद्ध विहार. अकलूज शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध बांधव आहेत, जवळजवळ 8-7-8 हजार त्या ठिकाणी बौद्ध बांधव आहेत, 4-5 हजार मतदान आहे त्यांचं. या ठिकाणी बौद्ध विहार हे करू शकले नाही. मी दाव्याने सांगतो, तुम्ही घराघरात जा, घराघरात जाऊन सह्या घ्या लोकांच्या बौद्ध समाजामध्ये, आणि तिथं सांगा की आपल्याला बौद्ध विहार जय भाऊकडून मंजूर करून घ्यायचं, भाजपकडून घ्यायचंय. घराघरात जाऊन सह्या घ्यायच्या, त्याचं डिझाईन कसं असेल ते आपण मंजूर करून घेऊ. प्रत्येक घरात नेऊन दाखवायचं आपल्याला असं बौद्ध विहार भाजप देणार आहे, हे कमळावाले देणार आहेत. परत मतदान मागायला गेलं तर तेच दाखवायचं नाही, हे आपण मंजूर करून आले, काम झालंय. हे छोट्या छोट्या विषयावरती काम करणं, त्याचा फॉलोअप घेणं, याच्यातून आपली पार्टी मोठी होते. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती करतो, कार्यकर्ता म्हणून तुम्ही स्वाभिमानाने लढा, तुमच्या सोबत आम्ही ताकदीने असू. येत्या काळामध्ये विकास होईल, सगळी कामं होतील, रस्ते होतील. आपल्या कार्यकर्त्यांनी जिथे निवडणूक लढले, आपले काही उमेदवार पडलेले समजा, त्या भागातही आपण विकास कामं करू. आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये जितकं काम करता येईल तितकं करावं. मी केरळमध्ये होतो, केरळमध्ये भाजपची सत्ता 70 वर्ष नाहीये. आपल्याला तिथे 0.5%, 1% मतं पडायची. ते नंतर 5% झाले, नंतर 10% झाले, नंतर आता 15% होती. आपला एक खासदार 70 वर्षात पहिल्यांदा निवडून आला. तिथला आपला कार्यकर्ता कोण आहे? सत्ता नाही आपली तिथं. तिथला आपला कार्यकर्ता रोज त्या ठिकाणी कुणी कापडाच्या दुकानात कामाला जाते, कुणी गवंडी काम करायला जाते, कुणी गाडीवर हमाल आहेत. असे कार्यकर्ते, तिथं काही सत्ता नाही, तो काहीच नाही. पण रोज त्या ठिकाणी 5 नंतर 4 तास पार्टीला देतात. आज ज्या केरळमध्ये भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी नसताना सुद्धा, नेता म्हणजे एखादा आमदार, खासदार, मंत्री नसताना तिथला भाजपचा कार्यकर्ता लढतो. आज आपण जर बघितलं तर हळूहळू हळूहळू आपण वाढू. आज बंगालमध्ये आपला एक आमदार नव्हता, मागच्या 77 निवडून आले. आता 140-150 येथील आपली सत्ता येईल. एकही आमदार नव्हता, एकही त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणलं तर मारायचे भाजपच्या कार्यकर्त्याला. आज आपण इतके मोठे झालो, तिथं आता सत्ता येऊ शकते. उद्या मुख्यमंत्री आपला भाजपचा तिथं होणार आहे.
बंगालमध्ये आपण मुख्यमंत्री भाजपचा केला आकडूस की झाडकी बसते. इथला नगराध्यक्ष भविष्यात भाजपचा होईल आणि आपण ताकदीने लढायचंय. इथल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम या ठिकाणी जय भाऊच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून तुमच्या सोबत आहे. येत्या काळामध्ये सगळ्या बाजूने निवडणुकीची तयारी करा. निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी तयार करा. मी विश्वासाने सांगतो आपल्याला 100% यश मिळेल. आपण या ठिकाणी आज उपस्थित राहिला आणि आम्हाला त्या ठिकाणी माझं दादांचं स्वागत केलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. लोकप्रतिनिधींनी विकासाची अनेक कामे केल्यामुळे माजी आमदार आणि खासदार झाले तरी सुद्धा जनतेच्या मनावर अजूनही अधिराज्य करत आहेत. लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले आहे. तर यावेळी जमलेला जनसमुदाय आपण पाहूयात.